तर आज बनवलाय उपवासासाठी स्पेशल शिरा, सॉफ्ट, टेस्टी आणि तोंडात टाकताच विरघळणारा। तर त्यासाठी मी अर्धा किलो रताळे घेतलेले आणि स्वच्छ धुवून घेतलेले। जमिनीमध्ये असतात रताळे त्यामुळे। आणि कढईमध्ये गरम पाणी ठेवलेलं उकळायला, त्यावरती ठेवली चाळणी आणि चाळणीवर रताळे वाफवून घ्यायचे। वाफवल्यामुळे रताळ्यांची टेस्ट छान राहते आणि तुम्ही जर पाण्यामध्ये उकडले तर त्याची टेस्ट जाते। आणि हे बघा किती छान झाले, आणि असेही खाल्ले तरी चालतील। तर मला करायचा आहे त्याचा शिरा। ज्यांना गोड आवडत असेल आणि ताटामध्ये तिखट असेल फराळाचं तर थोडंसं गोड पाहिजेच, त्यामुळे मी रताळ्याचा शिरा बनवा आणि त्याची साल काढून घ्यायची आहे रताळ्यांची, आणि पूर्ण साल काढून घेतली आहे। आणि सिंपल असा शिरा आहे, आणि मी पुरणाच्या गाळणीतून काढून घेते। रताळ्यांमध्ये असे धागे असतात आणि पुरणाच्या गाळणीने गाळून घ्यायचं, म्हणजे आपल्याला रताळे एकदम सॉफ्ट होतील। हे बघा किती छान झाले, आणि पूर्ण काढून घेतलेलं। आणि हे बघा किती छान झाले रताळे। आणि आता कढई तापवायला ठेवली आहे, त्यामध्ये साजूक तूप, तेलही घेतलं तरी चालेल। तुपामुळे टेस्ट वाढते। आणि त्यामध्ये काजूचे तुकडे, तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट टाकू शकता, नाही टाकले तरी चालेल। आणि सोनेरी रंगावर परतून घ्यायचे काजू, आणि त्यामध्ये तयार केलेलं रताळे टाकून द्यायचे, आणि आपल्याला 2-3 मिनटंच परतवायचं आहे। जास्त काही याचा रंग बदलवायचा नाही आहे। आणि खूपच असा सिंपल शिरा आहे हा रताळे, उपवासासाठी आणि पोटभरीचा सुद्धा। तुम्ही जर खाल्ला तर तुम्हाला भूक लागणार नाही, पौष्टिक पण आहे आणि वेळही लागत नाही। जर आदल्या दिवशीच तुम्ही वाफवून ठेवले तर तुमचा दुसऱ्या दिवशी 5 मिनिटांमध्येच तुमचा उपवासासाठी शिरा तयार होईल। आणि तुम्ही त्यामध्ये ड्रायफ्रूट असले तर टाका, नाहीतर नाही। आणि आता छान असं परतून झालंय। आणि त्यामध्ये थोडंसं केसर दुधामध्ये भिजू घातलेलं होतं, असल्यास टाका, नाहीतर नाही। आणि त्यामध्ये चवीनुसार साखर टाकायची आहे। ज्यांना टाकायचीच नाही आहे साखर तर तरीही चालेल, कारण रताळे हे गोड असतात। तर मी थोडीशीच साखर त्यामध्ये टाकली आहे, आणि साखर वितळेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। 2-3 मिनिटांमध्येच साखर वितळून रताळ्यामध्ये तुम्हाला जर यापेक्षाही पातळ पाहिजे तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं दूध घालू शकता। आणि सिंपल असा रताळे शिरा तयार, लुसलुसीत,
टेस्टी, तोंडात टाकताच विरघळणारा. तर या उपवासाला नक्की बनवा, नक्कीच आवडेल. लाईक करा, शेअर करा. थँक्यू.